मी प्लॅटफॉर्मवर बसायला ते जागा शोधत होते थोडीशी अशी, आता बसायला वेळ 15 मिनिटं. तितक्यात एक मला बाई थोडी दिसली, इकडून एक माणूस बसलेला होता, इकडून एक बाई बसलेली होती. तिने थोडीशी सरकून मला मध्ये जागा दिली. लगेच तिने चालू केलं, कुठल्या गाडीने जाताय? मी म्हटलं असं असं. मग तुम्ही कुठे जाताय? छान मराठीत, गुजराती बाई मराठीत बोलत होती. थोड्या वेळानंतर लगेच सुरू केलं, मी ना ते ड्रेस आणि साड्या विकते आणि हे माझं हे असं असं आहे आणि मी बांधणीच्या साड्या विकते. मॅडम तुमचा नंबर द्या, तुम्ही काय करता? 3 ते 4 मिनिटांमध्ये, आता तिच्या ते मी घेईल, सांगेल, वॉट एव्हर, बट आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. तिला एक माहित झालं होतं की तुमचा नंबर सेव्ह करते, मी तुम्हाला पोस्टर पाठवते. दिस इज हाऊ यू नो टू कनेक्ट. तिने हा नाही विचार केला, कोण बाई, मी कशाला बोलू, हिला माझी मराठी समजेल का नाही समजेल. तिने पहिला खडा टाकून बघितला, कोणत्या गाडीने जात आहे. खडा कुठेतरी टाकायला पाहिजे ना, कनेक्ट व्हायला. काही संबंध नाही गाडीने मी कुठल्या गेले ती कुठल्या गेली, तिला कुठेतरी जायचं होतं, मला कुठल्या तरी, काही संबंध नाही. पण तिने ती छाप माझ्या डोक्यावर टाकून ठेवली. इव्हन इनफॅक्ट मी म्हणलं पण तिला, म्हणलं नक्की मी तुला ऑर्डर देईल, आमच्याकडे भरपूर लग्नाच्या हे असतात, त्यावेळेला मी तुला ऑर्डर देऊन घेईल साड्या. ही त्या पुढे काय होईल वॉट एव्हर, पण दिस इज हाऊ द एंटरप्रेन्योरशिप, दिस इज हाऊ द बिझनेसमननी वर्क केलं पाहिजे. रेल्वे स्टेशन बघायचं नाही, पण तिने मला असं इरिटेट केलं का नाही घ्यायचं तू बघच, असं काही केलं नाही. 2 मिनिटांमध्ये नंबर एक्सचेंज करून घेतला आणि लगेच मला ते पोस्टर पण पाठवलं. ती ते ट्रेनमध्ये निघून गेली, मी माझ्या ट्रेनमध्ये निघून गेली. दिस इज हाऊ द बिझनेस वर्क्स. बिझनेसमननी असं काम केलं पाहिजे. जिथं गेलं तिथं तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसली पाहिजे. वरील व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अजून गायडन्स हवं असेल तर कॉमेंटमध्ये ग्रो लिहा. आय विल सपोर्ट यू.